माझे मित्र विशाल जाधव त्यांचं गोकुळ शिरगाव शाखेमध्ये महालक्ष्मी बँकेच्या खातं आहे. तिथं त्यांनी 4 लाखाचं वाहन कर्ज घेतलं होतं आणि ते वाहन कर्ज घेतल्यानंतर 2-3 वर्ष ते फेडत होते. त्यातले 2 लाख रुपये त्यांनी फेडले. त्यातले 2 लाख रुपये राहिल्यावर बँकेचा तगादा चालू झाला की बाबा हे पैसे राहिलेले फेडायला पाहिजे. मग हा जरासा हताश झाला आणि त्याला असं वाटलं की बाबा हे बँकेला आपण क्लिअर केलं पाहिजे. त्याकरता त्यानं फायनान्स कंपनीचं कर्ज काढू आणि ते आपण फेडून टाकू, महालक्ष्मी बँकेचं आपण फेडून टाकू, अशा पद्धतीचं त्याने एका फायनान्स कंपनीत गेला असता त्याला ते सिबिल काढलं. सिबिल काढल्यावर त्याच्या नावानं 1,10,00,000 कर्ज त्याला दिसलं. मग ते 1,10,00,000 कर्ज माझ्या नावानं आलंच कसं, म्हणून ते विचारण्याकरता बँकेत गेल्यावर तिथल्या बँकेतल्या आत्ताच्या मॅनेजरनी सांगितलं की बाबा तो जुना मॅनेजर होता, त्यांनी ते कर्ज काढलं होतं आणि आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे. जर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची जर कर्ज ज्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या नावानं कर्ज आहेत आणि त्या व्यक्तीला उद्या घातपात काय झाला असतं, तो मेला असता, काय झालं असतं, मॅनेजर तो दगावला असता, तर ह्याच्या कुटुंबावर ह्याच्या घरावर बँक आली असती, ह्याच्या घराला कुलूप, ह्याची बायका पूर्व रस्त्यावर आली असती. तर माझं असं म्हणणं आहे महालक्ष्मी बँकेनं जे कोण डायरेक्टर होते, कर्ज काही एकटा माणूस देत नाही. मी आता भेटलो असता तर त्यांनी मला, त्यांचे सीईओ जे होते त्यांनी मला सांगितलं की ते कर्ज ठेवीचं कर्ज आहे. ज्या माणसाचं 2 लाख थकीत आहे त्याच्या 50 लाखाच्या ठेवी असतीलच कशा, आमचा हा प्रश्न त्यांना होता. आणि आम्ही आता त्यांच्याकडे 1,10,00,000 कशा पद्धतीने याच्या नावानं कर्ज केलं त्याची तपशिलासहित माहिती द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. ती माहिती मागितल्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला आमची डायरेक्टर बॉडीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला तपशिलासहित माहिती देतो. त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते आम्ही कायदेशीर करणार.